36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सियाराम सिल्क मिल नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्र अमरावतीमधील हेमराज हुकरे नामक कामगाराच्या कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे 14 मे रोजी अपघात होऊन 18 मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूला जबाबदार कंपनी व्यवस्थापन आणि सुपरवायझर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कंपनी गेटवर झालेल्या वस्त्रोद्योग कामगार युनियन CITU तर्फे घेण्यात आलेल्या शोकसभेमध्ये सिटू राज्य पदाधिकारी कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी वक्तव्य केले. त्यांनी पुढे सांगितले की हेमराज हुकरे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानंतर सुद्धा सुपरवायझर यांनी जोर जबरदस्ती करून आपल्या गाडीवर कंपनीत आणले. मशीनवर उभे राहून काम करण्यासाठी त्यांनी 3दा विभागीय व्यवस्थापक यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन विनंती, त्यानंतर सुद्धा त्यांच्यावर बळजबरी करून जबरदस्ती काम करण्यास भाग पाडले. त्यातून चक्कर येऊन मागे पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर मृत्यू झालाय. या घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई होण्यासोबतच त्यांच्या परिवाराला 50 लाख रुपये सानुग्रह राशी आणि त्यांच्या आईला 10,000 रुपये महिना पेन्शन लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये कॉम्रेड प्रमोद कावळे, अमरावती सिटू जिल्हा सचिव कॉम्रेड अंकुश वाघ, जिल्हा सहसचिव ओमप्रकाश वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष निमकर, कामगार प्रतिनिधी आकाश बावणे, जमीर शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, आशिष जामुनकर, श्याम टाले, विठ्ठल कुंबरे यांच्यासह शेकडो कामगार प्रामुख्याने उपस्थित होते. एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुणी क्षेत्रात काम करत असताना जो काही कामगाराची जी काही परिस्थिती आहे ती कशी असते, काय असते हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. एखादा कामगार आपल्यातून निघून गेला, वृद्धापकाळाने गेला तर वेगळा भाग आहे, पण अपघाताने ज्यावेळेस एखादा कामगाराचा मृत्यू होते त्यावेळेस अत्यंत बिकट परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. तर या श्रद्धांजली सभेसाठी जे नागपूरहून आलेले आहेत आपले कॉम्रेड कावडे यांना अशी विनंती करतो का त्यांनी श्रद्धांजलीवर 2 शब्द शाब्दिक श्रद्धांजली या ठिकाणी कॉम्रेड हेमराजला अर्पण करावी. सगळे कॉम्रेड्स सियाराम मिल येथील आपण इथे आज हेमराज हुकरे याला श्रद्धांजली देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. इथली माहिती मिळाल्यानंतर असं जाणवलं की तो जो हेमराज हुकरे हा होतकरू कामगार होता आणि या अगोदरसुद्धा तो रेमंडमध्ये काम करायचा. नंतर सियाराम मिलमध्ये सुद्धा 3 वर्षाचं जवळ त्यांनी काम केलं परमनंट एम्प्लॉईज म्हणून, आणि नंतर आता तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथे कार्यरत होता. आणि त्याचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे आतमध्ये, आणि मग त्याला ॲडमिट केलं. तर तो जो एक काळ आहे त्याच्यामध्ये निग्लिजन्सी झाली असं प्रत्यक्ष निदर्शनाला येतो मॅनेजमेंटकडे, आणि त्याला लगेच त्याला जो सुट्टी मिळाल्याची त्यांनी म्हटलं होतं की माझी प्रकृती बरोबर नाही आहे, मला सुट्टी होई भेटपास हवी, त्याला जर त्यावेळेस दिली असती तर तो जिवंत राहिला असतो. पण हे जाणून घेण्याची गरज आहे की जो व्यक्ती 38 वर्षाचा आहे तो अजून 22 वर्ष कामावर कार्यरत असतो. त्याच्यामध्ये त्याची आई, त्याच्या बहिणी, त्याचे कुटुंब परिवार तिथे आहे. पण मृत्यू झाल्यानंतर जो त्याच्या कुटुंबाने निर्णय घेतला अवयदानाचा, तो फार महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर ब्रेन डेथ झाल्यानंतर मेडिकलनी ही धावपळ केली की बा मृत्यू झाला आहे, त्याचे अवयव हे दुसऱ्यांच्या जीवनदान देण्यासाठी कामाला लागू शकतात, त्यांना दुसऱ्यांना जीवदान मिळू शकतो आहे, म्हणून त्याच्या कुटुंबाने पण सुद्धा त्यामध्ये सहकार्य केलं. ते फार. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.